हाय स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मंजुश्रीज मॅथ ट्युटर. ओके, आज आपल्याला पाहिजे आहे पार्ट 2 बघा. ठीक आहे, 6th स्टँडर्डचा पार्ट 2 मधला डेसिमल फ्रॅक्शन मधला प्रॅक्टिस सेट 14चे सोल्युशन. ठीक आहे. ओके, लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. बघा, क्वेश्चन काय फर्स्ट वाला. इन द टेबल बिलो राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट इन द नंबर 378.025. फर्स्ट लक्षात ठेवा की जेव्हा आपण हा नंबर दिला बरोबर 378 पण इकडचे जे नंबर्स आहेत ना ते कधी पण सिंगल रीड करायचे, जसं की 0.025. ठीक आहे, 0.025 रीड करायचं नाही. ठीक आहे. बघा, आता प्लेस व्हॅल्यू म्हणजे तुम्हाला माहिती आहे हंड्रेड्समध्ये असतं 100, टेन्समध्ये टेन्स, युनिट्स 1, टेन्समध्ये असतं 1/10. ठीक आहे, ह्याच्यात काय झालं, त्याच्यात व्हॅल्यू आहे. त्याच्यानंतर 100 म्हणजे 110 आणि 1000 म्हणजे काय झालं रे 1000. ठीक आहे. आता बघा, आपल्याला 100 मध्ये असणारा डिजिट कोणते बाळांनो? 100 मध्ये असणारा डिजिट आहे 3. ठीक आहे, हंड्रेड्स बघा, हंड्रेड्स इकडे असतं ना, वन्स, टेन्स, हंड्रेड्स. ठीक आहे, तर हंड्रेड्स मध्ये असणारा डिजिट आहे 3. त्याच्यानंतर बघा, टेन्स मध्ये असणारा डिजिट आहे 7 आणि युनिट मध्ये असणारा डिजिट 8. टेन्स म्हणजे इकडून स्टार्ट होतं बघा, या उलट 0, त्याच्यानंतर हंड्रेड्स मध्ये 2, त्याच्यानंतर इथं 5. ठीक आहे, लास्ट वन इज 5. आता बघा, याची प्लेस व्हॅल्यू किती झालेली बघा. 3च्या पुढे किती डिजिट येते 2, म्हणजेच 300 ही काय झाली त्याची प्लेस व्हॅल्यू. त्याच्यानंतर बघा 7ची प्लेस व्हॅल्यू झाली 70 आणि 8ची प्लेस व्हॅल्यू झालेली ॲज इट इज. ठीक आहे. आता बघा 0ची प्लेस व्हॅल्यू म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय करायचं रे, ठेवून द्यायचं. ठीक आहे. बघा 0, मग याचे आन्सर काय झाले 0/10 आणि 2चा आन्सर काय झालं 2/100. ठीक आहे. त्याच्यानंतर 5/1000. ठीक आहे, ही झालेली याची प्लेस व्हॅल्यू. याच्यामध्ये आपल्याला पॉईंट देऊन सुद्धा काढता येते. बघा, पॉईंट देऊन कसं करू शकता तुम्ही 0. ठीक आहे, किती आहेत रे 0, 2 0 आहेत म्हणून आपण काय केलं 0.20. आता बघा इथे किती 1, 2, 3 म्हणजे 0.005. बघा लास्टला किती आले पाहिजे रे 3 डिजिट. असा होता ह्या क्वेश्चन नंबर फर्स्ट. आता बघू आपण क्वेश्चन नंबर सेकंड. तर बघा, क्वेश्चन नंबर 2 आहे आपल्याला या ठिकाणी ॲडिशन दिला. ठीक आहे, डेसिमलचे ॲडिशन दिले आहे. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे 905 पॉईंट. बघा किती रे लास्ट पॉईंट फर्स्टवाले ॲड करायचं आपल्याला 27. बघा, आता 27 म्हणजे लास्ट डिजिट आहे ना 5च्या खाली 2 समोर. ठीक आहे, 0.197. आता तुम्ही म्हणताल की इथं काहीच नाही आहे, इथं काही नसतं म्हणजे काय असतं 0, कारण की डेसिमलच्या नंतर ते 0ला काही व्हॅल्यू नसते. ठीक आहे. मला त्याची ॲडिशन किती झाली 0 + 7 7 9 + 0 9 5 + 1 6. ठीक आहे, पॉईंटच्या खाली पॉईंट 7 + 5 12. ठीक आहे, कॅरी 1 2 + 1 3 आणि 9. हे झालं याचं क्वेश्चन नंबर फर्स्टचा आन्सर. आता बघा क्वेश्चन नंबर सेकंडचा आन्सर काय होईल बाळांनो? बघा 39 पॉईंट. ठीक आहे, 39 पॉईंट काहीच नाही. ठीक आहे, प्लस आहे 700. ठीक आहे, आता 700 म्हणलं तर ठीक आहे, युनिटच्या खाली युनिट, 10च्या खाली टेन्स आणि 100च्या खाली 100. ठीक आहे, परंतु बघा 700च्या पुढं काय 0.65 म्हणजे आपल्याला सुद्धा येतं 0.00, कारण पॉईंटला काही व्हॅल्यू नसते. बघा 5 + 0 5, 6 + 0 6.3 9 + 0 9 3 + 0 3 आणि 7 7. म्हणजे सेकंड आन्सर झालं आपलं 739.65. आता बघा थर्ड आहे 40 + 27.7 + 2.451. ठीक आहे, चला आपण इथे सॉल्व करू. क्वेश्चन नंबर 3 आहे त्यातला. बघा 40 + 27.7. ठीक आहे, म्हणजे 40चे पॉईंट आपल्याला 0 घ्यावं. त्याच्यानंतर काय 2 पॉईंट बघा युनिटच्या खाली घेतला आपण 2.451. ठीक आहे, इथं 0 0 इथं 0 इथं 0. आता करायची आपल्याला जी ॲडिशन. ठीक आहे, 0 + 0 + 1 1 5 + 0 0 5 7 + 4 झाले 11. 1 घेतला आपण इकडे कॅरी. बघा 7 + 2 9 9 + 1 10 1 कॅरी 4 + 2 6 6 + 1 7. म्हणजे बघा ॲडिशनचं आन्सर काय झालं 70.151. हे झालं बघा आपलं क्वेश्चन नंबर 3. बघा अशा प्रकारचे ॲडिशन एकदम इझी पद्धतीने करायचं. चला आपण आता क्वेश्चन नंबर 3 बघू. त्याच्यामध्ये आपल्याला करायचं सबट्रॅक्शन. ओके, तर बघा प्रॅक्टिस सेट मधला क्वेश्चन नंबर 14 मधला क्वेश्चन नंबर 3 आहे सबट्रॅक्ट. ठीक आहे, आपल्याला 3 एक्झाम्पल दिले त्याची सबट्रॅक्शन करायचे. बघा हे सगळे एक्झाम्पल कशामध्ये येते डेसिमल फॉर्ममध्ये.
चला तर पहिलं बघा, पहिलं क्वेश्चन आहे 85.96 मायनस बघा युनिटच्या खाली युनिट घेतलं 0.3, 4 and 5. ठीक आहे, याच्या पुढं काय नाही म्हणजे काय घ्यायचं झिरो, कारण की पॉईंटच्या नंतरला झिरोला व्हॅल्यू नसते. बघा आता झिरोमध्ये किती झालं रे 10. ठीक आहे, एकाच एकाच तुम्हाला सांगायची गरज नाही. 10 मधून 5 गेले, 5 याचा आपण ह्यांना रिटर्न करून टाकला. मला सांगा 6 मधून 5 गेले खाली किती राहिले 1. 9 मधून 3 गेले खाली किती राहिले रे सांगा. 9 मधून 5 गेले खाली राहिले 3 गेले खाली राहिले 6. ठीक आहे, आता बघा 5 मधून 2 गेले खाली राहिले 3, 8. हे झालं आपलं आन्सर. समजतंय का? आता बघा क्वेश्चन नंबर सेकंड आपला आहे काय रे 632.24 मायनस 97.45. ठीक आहे, आता बघा 4 मधून 5 जात नाहीत म्हणून आपण इकडे घेतलं, तिकडे किती झालं बघा 14 मधून 5 गेले खाली किती राहिले 9 + 5 14. ठीक आहे, याचा आपण कॅरी वापस घेऊन टाकला. बघा 4 + 1 5. मला सांगा 12 मधून 5 गेले खाली किती राहिले 7. ठीक आहे, त्याचा पुन्हा कॅरी रिटर्न करून टाकला. इकडे बघा 12 मधून 8 गेले खाली किती राहिलेले 4. पुन्हा याचा कॅरी रिटर्न करून टाकला. 9 + 1 10 झाले. 13 मधून 10 गेले खाली किती राहिले 3. पुन्हा याचा कॅरी रिटर्न करून टाकला आणि 6 मधून 1 गेला 5. म्हणजे याचा आन्सर झाले 534.79. हे झालं सेकंड क्वेश्चनचं आन्सर. थर्ड क्वेश्चन बघा काय 200.005 मायनस 70.186. ठीक आहे, आता बघा सेम वरच्यासारखंच करायचं बघा. 6 मधून 5 जात नाही म्हणून याचा कॅरी इकडे घेतला किती झालं रे 15. 15 मधून 6 गेले खाली किती राहिले 9. याचा घेतलेला कॅरी रिटर्न करून टाकला. बघा 8 + 1 झाले 9. 10 मधून 9 गेले खाली किती राहिले रे 1. याचा कॅरी रिटर्न करून टाकला. पुन्हा 10 मधून हे 1 + 1 2 म्हणजे 10 मधून 8 गेले खाली राहिले 2. ठीक आहे, याचा पॉईंट तिथं देऊन टाकला. ह्याचा कॅरी रिटर्न करून टाकला. घेतला होता ना आपण इकडं 7 + 8 म्हणजे 10 मधून 8 गेले खाली राहिले 2. पुन्हा कॅरी रिटर्न करून टाकला. पुन्हा 10 मधून 2 गेले 2. पुन्हा याचा कॅरी रिटर्न 2 मधून 1 गेला 1. याचा आन्सर झालं रे 122.219. ठीक आहे, तर बघा अशा प्रकारे 3 क्वेश्चन आपण पार्ट 1 मध्ये टाकले आणि जे पुढचे सगळे क्वेश्चन्स आहेत ते आपण पार्ट मध्ये टाकू. त्यापर्यंत गुड बाय. अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सला नक्की शेअर करा. थँक्यू, बाय.